कुठचीही नवीन कलाकृती सुरू करतो ते उद्देश फक्त एकच असतो, आपल्या हातून चांगली कलाकृती घडणं हेच महत्त्वाचं असतं. माझी ऑल आर्टिस्ट, सगळे माझे जे आर्टिस्ट आहेत ती अख्खी एक फॅमिलीज बनली, आमचा एक परिवार बनला आणि ते परिवाराचे सदस्य बनले. ऑन अन ॲव्हरेज TRP या चॅनल आपल्या शोनी फारच सुंदर दिला, त्यामुळे शो हिट झाला असं सगळे म्हणतात. डेफिनेटली शो हिटच आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर आहे आणि आता ही मालिका आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. त्याच निमित्तानं या मालिकेचे मेकर्स म्हणजेच महेश सर माझ्यासोबत आहेत. सर कसे आहात? फर्स्ट क्लास. एक पर्व संपते आज आमचं मोठं. सुख म्हणजे नक्की काय असतं. 1200च्या हून जास्त त्याचे एपिसोड झाले आणि आजचा हा शेवटचा एपिसोड, ह्याचं चित्रीकरण चालू आहे आणि सगळे इमोशनल झालेले आहेत. कारण जवळजवळ 3.5-4 वर्ष एकत्र ही एक फॅमिलीच झाली होती आमची. सर, कुठलाही प्रोजेक्ट सुरू करताना एक थॉट असतो, एक उद्देश असतो. तसं सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सुरू करण्याआधी किंवा जेव्हा कथा आली तेव्हा तुमचा उद्देश काय होता बेसिकली? मी ऑलवेज जेव्हा कुठचीही नवीन कलाकृती सुरू करतो ते उद्देश फक्त एकच असतो, आपल्या हातून चांगली कलाकृती घडणं हेच महत्त्वाचं असतं. मग ते किती चालेल, मग ह्याची किती एपिसोड्स होतील किंवा चित्रपट असेल तर किती आठवडे चालेल, ह्याचा मी कधीही विचार नाही केला. एक चांगली कलाकृती करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ही माझी धडपड आहे इनफॅक्ट, आणि मी तेच करायचा प्रयत्न करतो. आणि मे बी याच तुमच्या मेहनतीमुळे आणि टचवुडली तुमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या मालिकांचे TRP फार सुंदर राहिलेत. कुठलीही वाहिनी असो TRP ते चांगले राहिलेत, पण पर्सनली तरीसुद्धा TRP कमी खालीवर होत असतं. तर याचा इम्पॅक्ट पडतो का, किंवा या TRP बद्दल तुमचं मत काय आहे? TRPच्या बद्दल मत असं माझं म्हणजे असं आहे का TRP हा वर खाली होत असतो. ऑन अन ॲव्हरेज TRP या चॅनल आपल्या शोनी फारच सुंदर दिला, त्यामुळे शो हिट झाला असं सगळे म्हणतात. डेफिनेटली शो हिटच आहे आणि सुपर हिट आहे इनफॅक्ट हा शो. पण फार TRPनी मी कधी, म्हणजे चांगल्या TRPनी कधी असा खूप हरळून नाही गेलो किंवा कमी झाला तर मी दुःखी पण नाही झालो. कारण मला माहिती आहे का ही सगळ्या टीमची एफर्ट, माझी अख्खी टीम जी आहे ती खूप मेहनत करते आणि प्रत्येक एपिसोड मी पाहतो आणि प्रत्येक एपिसोड मला आवडतो, चांगला बनलेला असतो. तेव्हा माझी खात्री आहे का काही कारणं असतात किंवा काही फेस्टिवल असतात किंवा काही लोक कशामुळे इलेक्शन्स असतात, त्यामुळे TRP कधी कधी एफेक्ट होतो. पण ऑन द होल, इन जनरल कलाकृती चांगली असेल ती प्रेक्षकांना नक्कीच आवडते आणि म्हणूनच ह्या सगळ्या शोजना इतकं प्रचंड यश मिळालं. पण जर आत्तापर्यंत तुम्ही मोठा पडदा गाजवला आहे, अजूनही ते सुरू आहे, पण आता छोटा पडदा गाजवता आणि एकाच वेळी 2-2, 3-3 किंवा 4-4 मालिका म्हणत आपण, हे सगळं एकत्र सुरू आहे. पण या वयात इतकं सगळं त्याच ग्रेसने करणं चॅलेंजिंग वाटतं तुम्हाला? ह्या वयात म्हणजे एव्हरग्रीन आहात. नाही, पण टू बी ऑनेस्ट विथ यू, एक तत्त्व मी ऑलवेज पाळलं. खूप पूर्वी मी JRD टाटांची एक स्टेटमेंट असली होती आणि ती मला खूप आवडली होती. त्यांना विचारलं होतं का तुमच्या यशाचं रहस्य काय, तर ते म्हणाले होते का आय गॉट द राईट पीपल टुगेदर अँड आय सेट देम फ्री. तेव्हा आपल्या कल्पनाशी जुळणारे चांगले लोक आपण एकत्र आणले आणि त्यांना जर आपण फ्रीडम दिलं तर चांगलीच कलाकृती बनते. पण जर आता अशा चर्चा सुरू आहेत की या मालिकेचा पार्ट 2 वगैरे येणार आहे किंवा यायला हवा, तर यावर तुम्ही पर्सनली काय सांगाल? कारण ऑब्व्हियसली तुमची स्टेटमेंट ही फार महत्त्वाची ठरेल, तर तुमचं मत काय? नाही, पार्ट 2 आय डोंट नो, पण आपले ह्या आर्टिस्टना घेऊन पुन्हा एक नवीन शो सुरू होईलच लवकरच आणि तुझा स्टार प्रवाहावरती येईल अशी मला आशा आहे आणि आय एम ट्राईंग फॉर दॅट. शेवटचा प्रश्न सर, मंदार आणि गिरिजा या दोघांनी जयदीप आणि गौरी म्हणून महाराष्ट्रातल्या घराघरात गेले. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेने जवळपास 4-4.5 वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यामुळे तुम्ही मंदार आणि गिरिजाबद्दल काय सांगाल? कारण त्यांची ऑब्व्हियसली खूप मेहनत होती किंवा त्यांचे ते स्टंट वगैरे आम्ही सगळे बघतो, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? गिरिजा आणि मंदार इतकी, दे आर सो ब्युटिफुल ह्युमन बिंग्स का त्यांच्याबरोबर काम करायला एक खूप मजा आली. आणि इनफॅक्ट माझी ऑल आर्टिस्ट, सगळे माझे जे आर्टिस्ट आहेत ती अख्खी एक फॅमिलीच बनली, आमचा एक परिवार बनला आणि ते परिवाराचे सदस्य बनले. आणि म्हणूनच इतकी वर्ष आम्ही एकत्र काम करताना कुठेही अडचणी नाही आल्या, कुठेही वादविवाद नाही झाले, खेळीमेळीने अगदी काम चालायचं. आणि आजसुद्धा आजचा शेवटचा दिवस काल इनफॅक्ट सगळी टीम इथे होती आणि काल खूप सगळे अगदी इमोशनल झाले होते काल. कारण आता रोज जो एक रुटीन होता का, रोज सकाळी इथे यायचं फिल्म सिटीमध्ये आणि इथे सगळे भेटायचे, तो एक रुटीन आता ब्रेक होणार. ते सगळ्यांना इमोशनल झाले होते आणि आजसुद्धा सगळे इमोशनल आहेत
आणि आजचा तर लास्ट डे आहे शूटिंगचा. अगदीच सर, मे बी तुमचं ते बारकाईने जे काम करणं आहे, इतक्या मालिका सुरू असूनही प्रत्येक सेटवर लक्ष ठेवणं, त्या लोकेशनवर जाणं, मे बी हेच रहस्य असावं तुमच्या सक्सेसचं. पण सर थँक्यू सो मच, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. धन्यवाद, थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.